सो आज आम्ही काहीतरी घ्यायला निघालो आहे. तेच जर तुम्हाला आम्ही काय घ्यायला निघालो हे कंप्लीट बघायचं असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर जय शिवराय मंडळी. आज आम्ही अचानकच असा प्लॅन झाला की आई उद्या येणार आहेत, तर आपण काहीतरी घ्यायला जावं. म्हणून आम्ही असंच बसलो आणि ठरवलं चलो हम काहीतरी लेने के लिए जाते हैं. तर मग आम्ही असंच बाईकवर निघालो होतो. मी बाईकवर जाताना कायम सुरूच असतं माझं यांच्यासोबत गप्पा मारायच्या. त्यांना इकडे बघा तिकडे बघा, अशी पोज द्या तशी पोज द्या असं म्हणणं माझं नेहमी चालूच असतं. जाता जाता मग महाराजांचं दर्शन झालं. इतकं छान वाटलं की बाबा असं वाटलं की आपलं आयुष्य डोळ्याचं पारणं फिटलं. पण खरंच महाराजांकडे बघितलं की खूप अशी छान एनर्जी येत असते. प्रत्येकानं म्हणजे महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपलं आचरण तसं केलं पाहिजे. तर आम्ही जिथं निघालो होतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो रिलायन्स डिजिटलला. तिथं आम्ही दोघेच नव्हतो गेलं, तर आमच्यासोबत आमचे भाऊजी 2 आले होते आणि आम्ही दोघं असं 2 सेपरेट बाईकवर आम्ही गेलो होतो. मग एंट्री केली. मग त्या रिलायन्स डिजिटलमध्ये जे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स होते म्हणजे काही मोबाईल्स असतील, लॅपटॉप असेल, साऊंड असेल, पुन्हा खूप साऱ्या इलेक्ट्रिक वस्तू त्या सगळ्या आम्ही बघत होतो. तिथेच मग आम्हाला प्रज्वल भाऊजी त्याचं इंट्रोडक्शन देत होते की बाबा रे या गोष्टीचे हे फीचर्स आहेत, त्या गोष्टीचे ते फीचर्स आहेत. मग त्यांचं असंच गप्पाटप्पा सुरू होत्या. मग ते पण इकडं तिकडं फिरत असताना मी त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ शूट करत होते. मग मी एका प्रोडक्टचं म्हटलं मी इंट्रोडक्शन देते. मग त्यांना मी नमस्कार, ही अशा प्रकारची टी व्ही आहे, त्याचे फीचर्स वगैरे सांगत होते. ती एक अशी एक मजाक मेमोरीज बनत राहते ना, म्हणून मी असं काहीतरी करत असते आणि मला पण खूप आवड आहे. सो त्यामुळं मी असे छोटे मोठे व्हिडिओज शूट करायला प्रत्येकाला सांगत असते. आणि पुढे मग आम्ही लॅपटॉप बघितला. इतके छान छान लॅपटॉप्स होते. असं वाटते बाबा रे हे आत्ताच घ्यावं आणि घरी निघावं. आणि त्यानंतरनं प्रज्वल भाऊजी पुढे पुन्हा अजून टी व्हीचं इंट्रोडक्शन देत होते. मी भाऊजींना म्हटलं की काही देता इंट्रोडक्शन, तर तेव्हा ते बंद झाले सांगायचे. आणि त्यापुढे मग प्रसाद भाऊजीसुद्धा फोटोज वगैरे काढत होते. त्यांना पण खूप आवड आहे. मी त्यांच्याकडं कॅमेरा घेतला की ते नेहमी हाय करतात. हे हाय करत नव्हते, तर त्यांना धक्का मारून हाय करायला त्यांनी सांगितलं. आणि मग पुढे आम्ही इकडं तिकडं बघत खूप छान छान व्हरायटीजचे प्रोडक्ट्स पाहिले. आणि या दोघा तिघांची मस्ती मजाक मी प्रत्येक टाईमला शूट करत राहिले. खरंच मित्र खूप आपल्या जीवाभावाचे असतात, हे मला यांच्या तिघांच्या मैत्रीकडे बघून वाटून आलं. आणि त्यानंतर तिथे एक सपोर्टिव्ह साऊंड सिस्टीम स्पीकर पार्टीसाठी छोटे मोठे असतात ना, ते पण मी बघितले. इतके छान होते आणि इतके पण अफोर्डेबल प्राईजमध्ये होते, जास्त कॉस्टली पण नव्हते. वेगवेगळे लॅपटॉप्स होते, मोबाईल्स तर इतके छान होते. असं वाटत होतं बाबा रे या पद्धतीचा मोबाईल घ्यावा की त्या पद्धतीचा मोबाईल घ्यावा. पण इतकं सगळं बघून आपण तरी वन टाईम इतक्या गोष्टी घेऊ शकत नाही. तरी पण मला सवय असते की बाबा रे याचे फीचर्स काय आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत बघत बसायचं. मग मी तरी पण तिथले वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल्स बघितले. आपल्या हातात आयफोन जरी असला आणि आपण शॉपमध्ये गेलो तर तिथं आपल्याला वेगवेगळे मोबाईल्स वगैरे बघायची इच्छा होतेच. तिथं इतके छोटे छोटे फोन होते, मला खूप आवडत होते. हे सगळं झाल्यानंतर आम्ही जी गोष्ट घ्यायची होती ती घेतली आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंफार कपाट हालत होतं, म्हणून मी यांना आणि भाऊजींना सांगितलं ते व्यवस्थित सेट करून द्या. तर मंडळी आम्ही काय घेतलं आहे हे तुम्हाला बघण्याची खरंच उत्सुकता असेल तर नेक्स्ट पार्ट आमच्यासोबत कंटिन्यू बघा. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.